this video which I am talking about is for the common layman people, non-dentist people. So today we will discussing about caps, that is crowns, which we give after RCTs or for missing teeth. So basic we are going to discuss. तर काय असतं, कॅप्स असतात जे आपण देतो, दॅट आर ऑफ 3 टाईप्स. 3 टाईपच्या प्रकार असतात, 4 पण असतात. आता त्यातले बेसिक मी सांगते. पहिले कुठलं, मेटल, दॅट इज मेटल कॅप्स और मेटल क्राउन्स. दॅट स्ट्रेंथ असते त्याला, त्यामुळे पोस्टिरियर दॅट इज मागच्या दातांसाठी यूज होतात, मेटलच्या असतात त्या. त्यानंतर पुढे ते वापरू शकत नाही कारण ते चांगलं दिसणार नाही, ॲस्थेटिकली चांगलं दिसणार नाही. देन जर का अँटिरियर टूथ असेल, दॅट इज पुढचा टूथ असेल, तर आपण कुठल्या वापरतो, पोर्सिलिन फ्यूज टू मेटल. मेटलच असतं पण त्याला पोर्सिलिन फ्यूज केलेलं असतं लॅबमध्ये. सो दॅट इज व्हाईट इन कलर, दाताच्या कलरचं मॅच करून आपण लावतो. दॅट इज पोर्सिलिन फ्यूज टू मेटल कॅप्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅप्स पण दाखवीन, आता जस्ट सांगते. देन थर्ड वन इज विच, झिरकोनिया. इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह बट इट इज ऑल्सो गुड फॉर अँटिरियर टूथ. Now one more type is like cost effective for प्रीमोलार्स किंवा छोट्या दाढेसाठी, की पुढे सिरॅमिकचं कॅप असते आणि मागे मेटल असतं. मागच्या बाजूला दॅट इज जिभेच्या बाजूला किंवा टाळूच्या बाजूला मेटल असतं आणि पुढे सिरॅमिक असतं. तर ही कॉस्ट इफेक्टिव्ह असते आणि ॲस्थेटिकसुद्धा असते. तर अशा ह्या झाल्या आपल्या वेगवेगळ्या टाईपच्या कॅप्स. आम्ही पेशंटना वेगवेगळे ऑप्शन्स देतो आणि त्यांच्या बजेटनुसार किंवा त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ते सिलेक्ट करतात. सो दीज वेअर कॅप्स. ह्याच्याबद्दल काहीही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन ऑन आहे. ओके, प्लीज डोंट मिस आउट किंवा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि डाऊट्स विचारा. बाय.